सत्रामध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा आणि हा घटक तुम्हाला नुसतं सीटीईटी साठी किंवा टीईटी साठीच नव्हे तर विद्यापीठाची तुम्हाला जर पेट द्यायचं काम पडलं त्यासाठी एमपीएससी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पदांसाठी ज्या परीक्षा द्यायच्या आहेत त्या पदांसाठीच्या शिक्षण विषयक ज्या परीक्षा द्यायच्या आहेत त्या सगळ्या परीक्षांच्या सिलेबसमध्ये RTE 2009 शिक्षण हक्क कायदा 2009 हा आपल्याला अभ्यासासाठी आहे. तर या कायद्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या तरतुदी आहेत, हा कायदा कसा तयार झाला आणि कोणकोणत्या तरतुदी आहेत आणि शिक्षण विषयक कोणकोणते हक्क आहेत याविषयीची माहिती आपण आजच्या सत्रामध्ये घेणार आहोत. म्हणून तुम्ही अटेंटिव्हली शेवटपर्यंत या सत्रामध्ये माझ्यासोबत असणार आहात आणि माझ्यासोबत तुम्ही जे मी काही चर्चा करणार आहे तुम्हाला जर काही अडचणी वाटल्या काही शंका वाटल्या तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला निश्चितपणे